नमस्कार मंडळी. तुम्ही कधी एकाच ठिकाणी एवढी नाणी पाहिली आहेत का? नसतील पाहिली तर चला मग भेट देऊया साताऱ्याजवळच्या एका भन्नाट संग्रहालयाला. साताऱ्यापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर असलेलं काशीबाई गावंड संग्रहालय इथे फक्त आपल्या देशातीलच नाही तर जगभरातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तू बघायला मिळतात. इथे एंट्री तिकीट फक्त 20 रुपये आहे. हे म्युझियम काशीबाई माधवराव गावंड यांच्या नावाने उभारलेले आहे. गावंड कुटुंबाने अनेक वर्षापासून जमा केलेल्या हजारो वस्तू या संग्रहालयात सांभाळून ठेवलेल्या आहेत. हे सरकारी म्युझियम नसून हे एक खाजगी संग्रहालय आहे, ज्याची देखभाल, दुरुस्ती, साफसफाई आणि दैनंदिन व्यवस्थापन हे सर्व गावंड कुटुंब करते. या संग्रहालयात तुम्हाला अतिशय दुर्मिळ आणि ऐतिहासिक अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात. प्राचीन काळातील भांडी, विविध राजवटीतील नाणी, जुने कॅमेरे, वेगवेगळ्या प्रकारची कुलुपे, जगभरातील पोस्ट तिकीट यांचा अप्रतिम संग्रह इथे प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचबरोबर शोभिवंत कलाकुसरीच्या वस्तू, युद्धात वापरली जाणारी हत्यारे, तलवारी, ढाली, पारंपरिक हस्तकला आणि अनेक देशोदेशींचे अनोखे साहित्य इथे पाहायला मिळतात. इतक्या वस्तू एका ठिकाणी जमवणे, वर्गीकरण करणे आणि त्यांना संग्रहालयाच्या स्वरूपात सादर करणे हा संपूर्ण प्रयत्न गावंड परिवाराने केला आहे. याचबरोबर संग्रहालयातील प्रत्येक विभाग व्यवस्थित मांडलेला असल्यामुळे तुम्ही वस्तू निवांतपणे पाहू शकतात. प्रत्येक वस्तूच्या बाजूलाच तिची माहिती दिलेली असल्यामुळे इतिहासातील अनेक विस्मरणात गेलेल्या गोष्टींबद्दल इथे नवीन माहिती मिळते. विद्यार्थ्यांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे उत्तम असे ऐतिहासिक संग्रहालय आहे. जुने कॅमेरे पाहताना आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात, तर नाण्यांच्या संग्रहातून वेगवेगळ्या राजवटींची ओळख पटते. हस्तकलेच्या वस्तूंमध्ये कारागिरांच्या कौशल्याचा खरा नमुना पाहायला मिळतो. इथल्या काही वस्तू इतक्या जुन्या आहेत की त्यांच्याकडे पाहताना हे खरंच आपल्या देशात जपलं गेलंय अशी आश्चर्याची भावना मनात निर्माण होते. प्रत्येक मांडणीमध्ये संग्रहालयाच्या संचालकांनी घेतलेली मेहनत अगदी स्पष्ट जाणवते. आर्मी विभागात ठेवलेली उपकरणे पाहताना प्रत्येकाला अभिमानाची भावना निर्माण होते. भारताच्या शूर जवानांनी कोणत्या साधनांनी आणि कोणत्या कष्टाने देशाचे संरक्षण केले याची खरी जाणीव या वस्तू पाहताना होते.
यातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे आर्मीचे साहित्य. आर्मीचा रॉकेट लॉन्चर ट्रक, जुने सैनिकी उपकरणे इथे बघायला मिळतात. तसेच इथे वेगवेगळ्या विंटेज गाड्या सुद्धा बघायला मिळतात. तर विंटेज गाड्यांसमोर उभं राहिलं की एखाद्या जुना चित्रपटाच्या काळात गेल्यासारखं वाटतं. म्हणूनच जर तुम्ही कधी साताऱ्याला भेट देत असाल तर या संग्रहालयाला नक्की भेट द्या. तुम्हाला हे म्युझियम कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.